आज विज्ञान इतकं प्रगत झालं आहे की माणूस आता चंद्रावर पोहोचला, कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केली आणि शरीरातील अनेक आजारांवर उपाय शोधले. पण एक प्रश्न अजूनही जगाला सतावत आहे. माणूस खरंच अमर होऊ शकतो का? मृत्यूला हरवणं शक्य आहे का? हजारो वर्षापासून ऋषी, शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. काही लोक अमरत्वाला देवाची शक्ती मानतात, तर काहींना वाटतं की भविष्यात विज्ञान मृत्यूवर विजय मिळवेल. पण खरंच असं होऊ शकतं का? आज आपण याच रहस्यमय आणि थरारक विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. मानवी शरीर सतत बदलत असतं. आपण जन्माला येतो, वाढतो, म्हातारे होतो आणि शेवटी मृत्यू येतो. विज्ञानानुसार यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे शरीरातील पेशींचे वृद्ध होणं. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी एका मर्यादेनंतर कमजोर होऊ लागते. DNA मध्ये बदल होतात, अवयवांची क्षमता कमी होते आणि शरीर हळूहळू मृत्यूकडे जाऊ लागतं. पण आता शास्त्रज्ञ हे एजिंग प्रोसेस थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज जगभरातील अनेक मोठ्या कंपन्या आणि वैज्ञानिक अँटी एजिंग टेक्नॉलॉजीवर काम करत आहेत. काही संशोधनांमध्ये असं दिसून आलं आहे की जर पेशींची दुरुस्ती सतत करता आली तर माणसाचं आयुष्य खूप वाढू शकतं. काही शास्त्रज्ञांना वाटतं की भविष्यात माणूस 150 ते 200 वर्ष सहज जगू शकेल. पण अमरत्व म्हणजे कधीच मृत्यू न होणं, आणि ते अजूनही एक मोठं रहस्य आहे. समुद्रात एक अशी जीवसृष्टी आढळते ज्यामुळे वैज्ञानिक आश्चर्यचकित झाले आहेत. तिला इमॉर्टल जेलीफिश म्हटलं जातं. ही जेलीफिश जखमी झाली किंवा वृद्ध झाली तर पुन्हा आपल्या लहान अवस्थेत परत जाऊ शकते. म्हणजेच ती जैविकदृष्ट्या अमर मानली जाते. हे पाहून वैज्ञानिक विचार करू लागले की जर निसर्गात एखादा जीव असं करू शकतो तर भविष्यात माणसासाठीही तसं काही शक्य होईल का? काही लोकांचा विश्वास आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स भविष्यात माणसाला अमर बनवू शकते. काही वैज्ञानिक माइंड अपलोडिंग या कल्पनेवर काम करत आहेत. या तंत्रज्ञानात माणसाचा संपूर्ण मेंदू, आठवणी आणि विचार संगणकात सेव्ह करण्याची कल्पना आहे. म्हणजे शरीर मृत झालं तरी तुमचं डिजिटल कॉन्शियसनेस जिवंत राहू शकतं. पण प्रश्न असा आहे, तो खरा तुम्ही असाल का, की फक्त तुमची कॉपी? क्रायोनिक्स नावाची एक विचित्र टेक्नॉलॉजी देखील अस्तित्वात आहे. यात माणूस मृत झाल्यानंतर त्याचं शरीर अत्यंत थंड तापमानात जतन करून ठेवलं जातं. आशा अशी की भविष्यात विज्ञान इतकं प्रगत होईल की त्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येईल. आजही काही श्रीमंत लोक आपली शरीर आणि मेंदू अशा प्रकारे जतन करून ठेवत आहेत. पण आजपर्यंत एकही व्यक्ती क्रायोनिक्स मधून पुन्हा जिवंत झालेली नाही. धर्मग्रंथांमध्ये अमरत्वाबद्दल वेगवेगळ्या कथा आहेत. हिंदू धर्मात अश्वत्थामा, हनुमान, परशुराम यांसारख्या चिरंजीवी व्यक्तींचा उल्लेख आहे. पण या कथा आपल्याला एक गोष्ट शिकवतात. अमरत्व हे वरदान असलं तरी ते नेहमी आनंद देत नाही. कारण मृत्यू नसलेलं जीवन एकटेपणा, दुःख आणि अंतहीन काळाचे ओझे बनू शकतं. जर माणूस खरंच अमर झाला तर पृथ्वीवर काय होईल? लोकसंख्या प्रचंड वाढेल, अन्न, पाणी आणि जागेची कमतरता निर्माण होईल. श्रीमंत लोकच अमरत्व विकत घेऊ शकतील आणि समाजात मोठी दरी निर्माण होईल. कदाचित जगात नवीन युद्ध सुरू होतील. त्यामुळे काही शास्त्रज्ञ म्हणतात की मृत्यू हा निसर्गाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. माणूस शरीराने अमर नसला तरी तो आपल्या कर्मांनी अमर होऊ शकतो का? इतिहासात अनेक लोक आजही जिवंत आहेत, कारण त्यांच्या विचारांनी आणि कार्यांनी जग बदललं. म्हणूनच काही लोक म्हणतात की खऱ्या अर्थाने अमरत्व शरीरात नसतं, तर आपल्या कर्मामध्ये आणि आठवणींमध्ये असतं. कदाचित भविष्यात विज्ञान आयुष्य खूप वाढवेल, कदाचित मृत्यूवर काही प्रमाणात विजयही मिळवेल. पण पूर्ण अमरत्व हे अजूनही विज्ञान, धर्म आणि रहस्य यांच्या मधोमध उभं असलेले एक अनुत्तरित गूढ आहे. आणि म्हणूनच माणूस खरंच अमर होऊ शकतो का हा प्रश्न आजही जगाला आकर्षित करतो. हर हर महादेव. धन्यवाद.